तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत कोन म्हणजे काय. जसं घड्याळाचे काटे फिरतात, फिरकी फिरते किंवा सीसॉ हलतो, या चित्रांमध्ये पहा ना, तिथे तयार होतो एक कोन. कोन म्हणजे काय? दोन रेघा एका बिंदूवर भेटल्या की कोन तयार होतो. आता आपण पाहूया कोनाचे भाग. प्रत्येक कोनाचे दोन महत्वाचे भाग असतात. पहिला म्हणजे शिरोबिंदू, म्हणजे जिथे रेघा एकमेकांना भेटतात, आणि दुसरे म्हणजे त्या दोन रेघा म्हणजेच कोनाच्या बाजू. आणि शेवटी कोन तयार झाल्यानंतर आपण त्या कोनाला नाव देतो, जसं की अँगल PQR. कोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोनांचे एकूण 7 प्रकार आहेत. शून्यकोन, नवकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्णकोन. आणि हे सगळे ठरवले जाते ते अंशाच्या आधारे. प्रत्येक प्रकार वेगळा आणि महत्वाचा असतो. आता कोन मोजण्याची व आखण्याची कोणती कोणती साधने आहेत आणि ती कोणती लागतात? उदाहरणार्थ कोनामापक, ज्याला आपण प्रोटेक्टर म्हणतो, कंपास, मोजपट्टी आणि गुणाकार चौकट ही साधने वापरून कोन मोजणी अगदी सोपे होते, नाही का. आता आपण कोन काढायचे कसे किंवा कोन काढण्याची पद्धत काय आहे ही आपण पाहू. सर्वप्रथम आपल्याला B बिंदू निवडावा लागेल. त्यानंतर आपल्याला एक सरळ रेघ आखावी लागेल जी की हॉरिझॉन्टल असेल. त्यानंतर आपण आपल्या कोनमापक एकदम B पॉइंटवरती सेंटरवरती ठेवायचा. त्यानंतर हवे असलेले जे अंश आहे, माप आहे, ते आपण मार्क करून घ्यायचे. मार्क करून झाल्यानंतर तिथून जाणारी एक सरळ रेषा ओढून घ्यायची, जी की दुसरी रेघ असणार आहे बरं का. आणि असंच आपल्या कोन तयार होतो. आता आपण पाहूया कोन द्विभाजक म्हणजे काय. कोन द्विभाजक म्हणजे कोनाचे दोन समान भाग पाडणारी एक रेघ. आता आपण कोन कसा तयार होतो हा तर पाहिला, पण आपल्याला तयार केलेल्या कोनाचा अजून समभाग करणारी रेघ, याचाच अर्थ ती कोन द्विभाजक कशी काढायची ती पाहूया. सर्वप्रथम तर आपण कोन तयार करणार, जसे की अँगल ABC सारखा आपण कोन काढून घेतला. आता B शिरोबिंदू हा जसा दिसतोय त्या शिरोबिंदूवरून कंपास वापरून दोन्ही बाजूंवर समान अंतरावर बिंदू ठेवा आणि एक वक्र काढा, जे दोन्ही बाजूंना छेदेल, आपल्या दोन्ही रेघांना छेदेल. आणि त्या छेदलेल्या बिंदूंना आपल्याला D आणि E असं नाव द्यायचंय. ठीक आहे. दोन्ही बिंदूवरून दुसरा वक्र काढा आणि जिथे तो म्हणतो तिथे रेघा आखा. याचाच अर्थ D आणि E या दोन्ही पॉइंटवर बिंदूंवरून सम अंतरावर दुसरे दोन वक्र आपण काढले, जे की एका बिंदूवर भेटतील. जसे की आता आपण B पॉइंट पासून, जो की आपला शिरोबिंदू आहे, त्यापासून F या पॉइंटवरती जोडणारी एक रेघ आखून घेतली. आणि ही रेघ आणखीन दुसरी काही नव्हे तर कोन द्विभाजक आहे, ज्याला आपण अँगल बायसेक्टर असं सुद्धा म्हणतो. जी रेघ आपल्या कोनला दोन समान भागांमध्ये तिने विभागलेली आहे. आता आपण सराव संच थोडेसे प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहूया. आपण काय करूया, कोनाचे प्रकार जे आहेत ते आपण ओळखूया. जसं की 75 डिग्रीज. आता 75 डिग्रीज कोणत्या प्रकारामध्ये येतं बरं नेमकं? हा 1 अंश ते 89 अंशाच्या मध्ये आपल्याला 75 अंश हा येतो. यात